ठीक आहे, चालेल. तर मग आता आपण सुरुवात करूया, की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी तयारी कशी सुरू करावी तर. ओके. सो त्याआधी मी स्वतःबद्दल थोडं सांगून देतो. मी डॉक्टर गौरवजी सोनटके आणि बेसिकली मी मेंटरशिप आणि टीचिंग करतो यू-पी-एस-सीच्या मुलांना. हं. इथे स्वतःचं टीचिंग सुरू करायच्या आधी मी दिल्लीला काम करायचो. तुम्ही व्हिजन आय-एस नावाचं कोचिंगबद्दल नाव ऐकलं असेल. मी व्हिजन आय-एस सोबत त्यानंतर बायजूस नावाचं एक कोचिंग आहे त्यांच्यासोबत काम करायचो आणि त्यानंतर मग मी 2020ला स्वतःचं एक कोचिंग सुरू केलं आणि त्यानंतर दरवर्षी बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स असतात आमचे. ठीक आहे. मराठी मुलांमध्येही बऱ्यापैकी यू-पी-एस-सीमध्ये सक्सेस रेट चांगला आहे. मागच्या वर्षीही एक मुलगा होता, करण मोरे म्हणून, तो आहे. त्यानंतर यावर्षीही लिस्टमध्ये आहे एक सावी म्हणून मुलगी आहे. तर अशा प्रकारे बाकी पूर्ण भारतातूनही असतात, पण मराठी मुलांचंही प्रमाण खूप चांगलं आहे. तर आता आम्ही रिसेंटली एम-पी-एस-सीमध्येही सुरू केलेलं आहे. ओके. एम-पी-एस-सीमध्ये जे एम-पी-एस-सी राज्यसेवा आहे, त्या राज्यसेवेसाठी पर्टिक्युलरली जे मेन्स मुख्य परीक्षेसाठी मी गाईडन्स करतो. ओके. तर आता आपण येऊया आपल्या मुख्य विषयावरती, ते म्हणजे यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीची तयारी कशी सुरू करावी तर. बहुतेक मुलं सुरुवातीला आता तयारी सुरू करत आहे. त्यांचे सगळे प्रश्न होते. तर आज आपण प्रयत्न करूया, की सर्व प्रश्नांना सोडवण्याचा. काल जे मी तिथे एक फॉर्म दिला होता. त्या फॉर्ममध्ये जे मुलांचे प्रश्न आले, तर ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्या ज्या बाबी आहे, त्याला एकदा टच करण्याचा, त्याला एकदा हे करण्याचा प्रयत्न करूया. ओके. जो काही भाग राहील, कारण की तयारी फार मोठा विषय आहे हा. तर यातला काही जर भाग राहिला, तर त्यासाठी आपण परत सेशन घेऊया. कारण की प्रत्येक विषयाला डिटेलमध्ये समजणे, त्याचं व्यवस्थित तयारी करणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर ते सुरू करायच्या आधी तुम्हाला एक मी छोटासा कन्सेप्ट सांगतोय फिजिक्स मधला. ठीक आहे. फिजिक्समध्ये जे भौतिक यामध्ये फिजिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटीचा. ठीक आहे. गती आणि वेग तुम्ही वाचलेलं असेल. तर पहा, स्पीड जे असतं, तर स्पीडमध्ये बेसिकली काय आहे, की स्पीडमध्ये तुम्हाला वेग तर हे आहे, ठीक आहे. पण त्यामध्ये डायरेक्शन नसतं. ठीक आहे. बट व्हेलॉसिटीमध्ये तुम्हाला स्पीड प्लस डायरेक्शन असते, म्हणजे दिशा पण असते. समजा की तुम्ही ठरवलं की तुम्हाला नागपूरवरनं पुण्याला यायचंय. तुम्ही खूप स्पीडनं गाडी चालवताय, पण त्याला कुठेही दिशा नाहीये, तर काही गॅरंटी नाहीये की तुम्ही पोहोचालच म्हणून. दुसऱ्या बाजूने तुम्ही ठरवलं की तुम्हाला नागपूरवरनं पुण्याला यायचंय. तुमच्याकडे मॅप आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित, की कुठे-कुठे जायचं आहे, कुठे-कुठे थांबायचं आहे, कशाप्रकारे कुठल्या रस्त्याने जायचं आहे. तर जरी तुमचा वेग कमी असेल, स्पीड कमी असेल, तरी पण तुम्ही पुण्याला पोहोचाल. पण दुसऱ्या जागेवरती जिथे खूप जास्त स्पीड आहे, पण डायरेक्शन नाहीये, तर तुम्ही कुठे जाऊन पोहोचाल याची काहीच गॅरंटी नाहीये. तर तसंच आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीमध्ये पहिली अडचण मुख्य असते मुलांची, की अभ्यास खूप करतात. ठीक आहे. पुस्तकही खूप सारे विकत घेतात, सगळं करतात. पण आपल्याकडे दिशा नसते आणि दिशा नसल्यामुळे काय होतंय, की अभ्यास खूप करतोय, पण परीक्षा पास होत नाही. दुसरीकडे आपण हे पाहतो, की खूप सारे मुलं जे असतात, जे आपण पाहतो यातनं अ, तर त्यांच्या केसमध्ये असं असतं, की ते कमी अभ्यास करतात, बट कमी अभ्यास करूनही ते पास करून घेतात किंवा कमी वाचतात, कमी पुस्तकं वापरतात, बट ते पास करतात. तर त्याच्या टेक्निक्स आहेत. ओके. तर आज तर एक बेसिक पाहूया आपण, की कशाप्रकारे कुठल्या-कुठल्या चुका तुम्ही नको करायला एक्झामची प्रिपरेशन करताना. तसंच काय करायला पाहिजे, बुक लिस्ट कोणती वापरायला पाहिजे, परीक्षेच्या कुठल्या-कुठल्या स्टेजेस आहे, कशाप्रकारे पेपर होतो. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी दोन्हीसाठी आपण ते पाहूया. अजून एक मुद्दा हा, की एम-पी-एस-सीने जो त्याचा सिलेबस केलेला आहे एम-पी-एस-सी राज्यसेवेचा, तो ॲज इट इज जसाचा तसाच कॉपी केलेला आहे यू-पी-एस-सीचा. तर त्यामुळे फक्त थोडेफार काही डिफरन्सेस आहेत. तर ते आपण त्यावरती चर्चा करूया. पण त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल यू-पी-एस-सीसाठी, तर तुम्ही एम-पी-एस-सी ही द्या, असं मी म्हणेन. आणि जर तुम्ही एम-पी-एस-सीसाठी तयारी करत असाल राज्यसेवेसाठी, तर तुम्ही यू-पी-एस-सीलाही टार्गेट करा. म्हणजे आता फक्त एक सिंगल टार्गेट ठेवू नका. दोन्ही टार्गेट तुम्ही करू शकता. त्या भाषेचा वगैरे जे अडचणी आहे त्या आपण पुढे पाहूया. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही अडचण? तर आता पाहूया आपण यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी म्हणजे काय, हे आहे काय तर. ठीक आहे. तर यू-पी-एस-सीचा अर्थ होतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एम-पी-एस-सी म्हणजे होतं की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. समजून घ्या. यू-पी-एस-सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, एम-पी-एस-सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता यू काय करतं? तर यू
आपण सहसा म्हणतो की युपीएससीची परीक्षा, तर परीक्षा युपीएससीची नाहीये, परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे. तर युपीएससी काय करतं, तर युपीएससी परीक्षा घेतं. जसं आपल्या 10वी-11वीच्या 10वी-12वीच्या जशा परीक्षा घेतं, तर त्या प्रकारे युपीएससी परीक्षा घेतं. तसंच एमपीएससी जे आहे तेही परीक्षा घेतं. युपीएससी केंद्रीय स्तरावरती, ठीक आहे. म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत किंवा बाकी ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, त्यासाठी युपीएससी परीक्षा घेतं. एमपीएससी महाराष्ट्रासाठी. ओके. ह्या दोन्ही ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ज्या दोन्ही ज्या बॉडीज आहेत, ह्या कॉन्स्टिट्यूशनल आहे, घटनेने बनवलेलं आहे. ठीक आहे. युपीएससी मधनंही ग्रुप ए, ग्रुप बी म्हणजे आपण त्याला क्लास 1, क्लास 2 म्हणतो. तर यासाठी परीक्षा घेतली जाते. एमपीएससी मध्येही क्लास 1, क्लास 2 साठी परीक्षा घेतली जाते. आता युपीएससी मध्ये ज्या सर्व्हिसेस होतात त्या ऑल इंडिया लेव्हलवरती असतात, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये. एमपीएससी मध्ये महाराष्ट्रामध्ये. आता जसं एमपीएससी आहे तसंच वेगळ्या-वेगळ्या स्टेट्सच्या म्हणजे वेगवेगळ्या राज्याच्याही त्यांच्या स्टेट पीसीएस होतात. जसं तेलंगणा आहे, देन आंध्र प्रदेश आहे, तर यांच्याही होतात. ठीक आहे. तर हे बेसिक तुम्हाला कळण्यासाठी की ज्यांना काहीच माहित नाहीये त्यांच्यासाठी की युपीएससी आणि एमपीएससी काय असतं, हे काय करतात आणि हे फक्त सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आय-ए-एस, आय-पी-एसच्याच परीक्षा घेत नाही, तर बाकीही परीक्षा घेतात. जसं जिओ सायंटिस्ट आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, ह्या सगळ्या परीक्षा युपीएससी, एमपीएससी घेतं. ओके. आता इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला? आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर तुम्ही पाहू शकता की युपीएससी कुठल्या-कुठल्या म्हणजे जे तुमची परीक्षा होते, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, जी नागरी सेवेची परीक्षा होते. तर त्यामधनं तुम्हाला फक्त आय-ए-एस आणि आय-पी-एस सिलेक्ट होत नाही. तर जवळपास 24 सर्व्हिसेस आहेत. ओके. 24 सर्व्हिसेस आहेत ज्या सिलेक्ट केल्या जातात. त्यातलं पहिली जे सर्वांनाच म्हणजे खूप जास्त एक सर्वांची ड्रीम सर्व्हिस आहे, म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ज्यामध्ये आय-ए-एस होतात. कलेक्टर असले आपल्या इथले किंवा जिल्हा परिषद सीईओ असले, हे नॉर्मली आय-ए-एस असतात. ठीक आहे. त्यानंतर जे सेक्रेटरी लेव्हलला असतात किंवा खूप सारे जे हे आहेत बोर्ड्स वगैरे आहेत, त्यांचे जे महासंचालक वगैरे, हे सगळे आय-ए-एस असतात. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला जे सेक्रेटरी असतात तेही. त्यानंतर आहे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. जे डिप्लोमॅट्स असतात किंवा ज्या फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जसं तुम्ही आता पाहिलं असेल, ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर चालू होतं, तर त्यावेळी आपले इथले जे फॉरेन सेक्रेटरी होते ते यायचे, ते सांगायचे. तर हे सगळे युपीएससीच्या परीक्षेतनं होतात, आय-एफ-एस म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आहे आय-पी-एस. आपल्या इथे एस-पी, त्यानंतर डी वगैरे हे जे सर्व असतात, ते आय-पी-एस असतात. तेही याच परीक्षेतनं होतात. त्यानंतर खाली अजूनही सर्व्हिसेस आहेत. म्हणजे ह्या 3च सर्व्हिसेस आहेत का? तर नाही. तर ऑडिटची सर्व्हिस आहे, सिव्हिल अकाउंट्स आहे, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे, डिफेन्स अकाउंट आहे, डिफेन्स इस्टेट आहे, इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे, पोस्ट सर्व्हिस आहे, पोस्ट आणि कम्युनिकेशन आहे, रेल्वे मॅनेजमेंट आहे. त्यानंतर यामध्ये रेल्वे मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत, की ट्रॅफिक, पर्सनल, त्यानंतर अकाउंट्स, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे, त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे. जे आपण आज पाहतो जीएसटी वगैरे. तर हे जीएसटी किंवा इन्कम टॅक्स ह्या ज्या गोष्टी आहे, की हे सगळं जे मॅनेज करणं आहे, हे सगळं जे काम पाहणं आहे, तर याचेही अधिकारी इथनच निवडले जातात. त्यानंतर इंडियन ट्रेड सर्व्हिसेस आहेत. त्यानंतर आर्म फोर्सेस आहेत. रवींद्र भोई, सध्या नोट्स मागू नका इथे. इथे कोणाकडेच नोट्स नाहीये. नोट्स आपल्या WhatsApp ग्रुपवरती येतील नंतर. ठीक आहे. त्यानंतर दिल्ली, अंदमान, निकोबार पोलीस जे आहेत तेही इथनं सिलेक्ट होतात. त्यानंतर डॅनिश म्हणजे इथले जे पोलीस आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे. म्हणजे तिथे होणारे डेप्युटी कलेक्टर्स, तिथे होणारे कलेक्टर्स हेही याच सर्व्हिसमधनं होतात आणि पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिसेस आणि पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिसेसही इथनच होतात. तर त्यामुळे आता जर कुणालाही मनात शंका असेल, की या परीक्षेतनं किती जागा भरल्या जातात, तर हे एवढ्या सगळ्या पोस्ट भरल्या जातात. ठीक आहे. अशाच प्रकारे एमपीएससी जे आहे, तर एमपीएससी राज्यामध्ये सिलेक्शन करतं. त्यामध्येही ग्रुप एच्या सर्व्हिसेस असतात. जसं की हे आहे डेप्युटी कलेक्टर आहे, डी आहे, एस-टी-ओ आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जागा एमपीएससी भरतं. ओके. आता जे लोकं एमपीएससी मधनं पोस्टिंग होतं, ज्यांचं डेप्युटी कलेक्टर किंवा डी म्हणून होतं, तर तेही प्रमोशन होऊन काही वर्षानंतर, लाइक की 9 वर्षानंतर सहसा नियमानुसार 9 वर्षानंतर, बट काही केसेसमध्ये ते इतक्या लवकर होत नाही. त्याला वेळ लागतो. पण तेही लोकं आय-ए-एस, आय-पी-एस होतात. ओके. तर आय-ए-एस, आय-पी-एस होण्याचे 2 मार्ग. एक तर यूपीएससीची परीक्षा द्या, जिथं डायरेक्टली वयाच्या तुमच्या जे सुरुवातीचा काळ असेल 21, 22, 25 यामध्ये आय-ए-एस, आय-पी-एस व्हा किंवा तुम्ही एमपीएससी मधनं होऊ शकता. ठीक आहे. तर एमपीएससी मध्येही प्रमोशन होतं. ओके. आता याच्या पुढे पाहूया आपण. तो म्हणजे की जो तुमचा पेपरचा जो सिलेबस आहे तो कसा आहे तर. तर हा राज्यसेवेचा प्रिलिम्सचा सिलेबस आहे.
याला एकदा तुम्ही पाहू शकता. यामध्ये 7 घटक आहे. सेम सिलेबस जसाचा तसा सिलेबस यूपीएससी साठीही आहे. ठीक आहे. एमपीएससी मध्ये इथे तुम्हाला मराठीमध्ये दिलेला आहे. यूपीएससी मध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये सिलेबस तो मी तुम्हाला पुढे दाखवतो. पहिला घटक आहे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. म्हणजे हा भाग झाला करंट अफेअर्सचा. त्यानंतर दुसरा भाग आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह. तिसरा घटक आहे महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. ठीक आहे. चौथा आहे भारत व महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक घटक, हक्क विषयक प्रश्न. त्यानंतर पाचवा घटक आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. सहावा आहे पर्यावरण. ठीक आहे. तर पर्यावरण परिस्थितिकी, त्यानंतर जैवविविधता, हवामान बदल, सर्वसाधारण प्रश्न याला विषयात याची हे नाहीये. सातवा आहे सामान्य विज्ञान. आता ज्यांचं इंग्लिशमध्ये असेल त्यांच्यासाठी एकदा इंग्लिशमध्ये सांगतोय. पहिला घटक आहे करंट अफेअर्सचा, दुसरा आहे हिस्ट्रीचा, तिसरा आहे जिओग्राफीचा, चौथा आहे पॉलिटीचा, पाचवा आहे इकॉनॉमीचा, सहावा एन्व्हायरमेंट आणि सातवा सायन्सचा. ओके. सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला यूपीएससीचा सिलेबस मी पुढे दाखवेल. आता हा असतो पेपर 1. पेपर 1 आहे 200 गुणांसाठी, म्हणजे 200 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात. ओके. यूपीएससीला पण आणि एमपीएससीला पण 100 प्रश्न. या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2-2 मार्क्स आहेत. जर तुम्ही चुकले, ठीक आहे, म्हणजे एखादा प्रश्न जर तुमचा चुकला तर इथे निगेटिव्ह मार्किंग पण असतं. ओके. म्हणजे पेपर 1 जो आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. तर यामध्ये तुमचं किती मार्क्स जातील, तर जर पेपर यूपीएससीचा पेपर असेल तर 0.67 मार्क्स जातात. ओके. आणि एमपीएससीचा पेपर असेल तर 0.50 मार्क्स तुमचे कट होतात. आणि बरोबर असेल तर 2 मार्क्स भेटतील. ओके. आता याच्या पुढे पाहूया आपण. हा आहे तुमचा सीसॅटचा सिलेबस. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे आकलन, म्हणजे याला म्हणतात कॉम्प्रिहेन्शन. तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो. त्या पॅराग्राफला तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यामधनं ते सोडवायचं आहे. दुसरं आहे संवाद कौशल्य. ठीक आहे. आणि अंतर्गत कौशल्य म्हणजे हे कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर आहे तर्क, विश्लेषणात्मक क्षमता, त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. हे डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स असतात. एखादा तुम्हाला प्रश्न दिला जातो, एखादी परिस्थिती दिली जाते आणि त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे डिसिजन घेता ते विचारले जातं. त्यानंतर आहे सर्वसाधारण मानसिक क्षमता, त्यानंतर मूळ संख्याता आणि मराठी व इंग्रजी भाषा आकलन इयत्ता 10वी आणि 12वी स्तरावरती. तर सिंपल जर तुम्हाला सांगितलं तर यामध्ये मॅथ्सचा पार्ट असतो, गणिताचा भाग असतो, यामध्ये रिझनिंगचा भाग असतो. ठीक आहे. आणि यामध्ये पॅराग्राफ्स असतात आणि डिसिजन मेकिंग हे 4 मुख्य घटक आहेत. आता हा जो पेपर 2 आहे यामध्ये 200 गुण आहेत. यामध्ये जे टोटल क्वेश्चन्स आहेत ते 80 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2.5 मार्क आहे. ठीक आहे. आणि या 2.5 मार्कामध्ये तुम्हाला टोटल या 200 पैकी जे मार्क्स पाहिजे आहे ते हे पाहिजे. तर हे जवळपास तुम्हाला 67-68 मार्क्स पाहिजे आहे या पेपर 2 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. यामध्ये जे मार्क्स मिळतायत ते तुमच्या याला पकडल्या जात नाही, मेरिटला पकडल्या जात नाही. ओके. यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स भेटतील त्यावरून तुमचा रँक, म्हणजे तुमचं तुम्ही प्रिलिम्स पास करणार की नाही हे ठरतं. ठीक आहे. ही दोन्ही परीक्षेला लागू आहे. यूपीएससीलाही आणि एमपीएससीलाही. ठीक आहे. यूपीएससी, एमपीएससी मध्ये खूप काही फरक राहिलेला नाहीये. जवळपास हे 99% सेम आहेत सध्या. ठीक आहे. आणि याच्या मागचं धोरण जे होतं तेही हेच होतं की जेणेकरून मुलं जे एमपीएससी प्रिपेअर करत आहेत ते मुलांनी यूपीएससी पण द्यावी. आता याच्या पुढे पहा काय आहे तर इथे तुम्हाला इथे दिसतोय प्लॅन ऑफ एक्झामिनेशन हा यूपीएससीचा आहे. तर ज्या प्रकारे एमपीएससीचा तुम्हाला मी सिलेबस दाखवला तसाच यूपीएससीचाही सिलेबस आहे. ओके. आता प्लॅन ऑफ एक्झामिनेशन मध्ये पहा काय आहे. हे एकदा समजावून घ्या. मी तुम्हाला सिलेबस दाखवला आधी, पण आता आधी समजावून घ्या. तुमच्या परीक्षेत 3 स्टेजेस आहे. पहिलं आहे पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स, दुसरं आहे मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स आणि तिसरं आहे इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा तुम्हाला तुमचा प्रिलिम्स पास करावा लागेल. प्रिलिम्स पास केल्यानंतर जे लोक प्रिलिम्स पास करतात ते मेन्स देतात. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये जे मार्क्स भेटतील ते फक्त तुम्हाला प्रिलिम्स पास करण्यासाठीच महत्वाचे आहे. तुमचा जो फायनल रँक ठरेल, कुठली सर्व्हिस भेटतं काय नाही, ते सर्व काही ठरतं तुमच्या मेन्सच्या मार्क्समध्ये. तर मेन्समध्ये टोटल 9 पेपर होतात तुमचे आणि त्यासोबत इंटरव्ह्यूचे मार्क धरले जातात. ठीक आहे. तेही आपण पुढे पाहूया.
आता हा प्रिलिम्सचा सिलेबस आहे युपीएससीचा. परत हे सारखंच आहे. जसं तिथे आपल्याला चालू घडामोडी होतं, इथं करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स आणि एन्व्हायर्नमेंट. आणि जो याचा आहे एमपीएससीचा, एमपीएससी मध्ये कॉम्प्रिहेन्शन, त्यानंतर हे कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग आणि ह्या सगळा भाग यामध्ये आला. परत या दोन्ही पेपरला 2-2 तासाचा वेळ असतो. जर तुम्हाला माहिती असेल तर उद्याला युपीएससीचा प्रिलिम्सचा पेपर आहे. 2025च्या परीक्षेचा पेपर उद्याला आहे. ओके. तर आता याच्या खाली पाहूया आपण. आता पेपर कसा असतो, क्वेश्चन्स कसे असतात हे तुम्ही इथे पाहू शकता. हा युपीएससीचा प्रश्न आहे. ठीक आहे. युपीएससी प्रिलिम्सचा प्रश्न आहे. तुम्हाला एका बाजूने दिसतंय तर तो हिंदीमध्ये प्रश्न आहे. ठीक आहे. आता काही मुलांचे प्रश्न आहे की मीडियम काय, कुठलं म्हणजे कुठलं घ्यावं किंवा कुठलं असतं. तर प्रिलिम्समध्ये जो युपीएससीचा पेपर असतो तो हिंदी आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये असतो. ठीक आहे. पण आता इथे काय, इथे माध्यमाचा खूप जास्त फरक यामुळे पडत नाही, कारण की तिथे तुमच्या समोरच म्हणजे तुम्हाला फक्त ते ऑब्जेक्टिव्ह असतं. तुम्हाला फक्त ओएमआर शीटवरती मार्क करायचं आहे, एबीसीडी काय करेक्ट आहे. ठीक आहे. तर युपीएससीची प्रिलिम्स मराठीमध्ये होत नाही. तुम्हाला जो क्वेश्चन पेपर येईल, जे प्रश्नपत्रिका येईल, ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये येईल. त्यानंतर पुढे पाहूया आपण. आता हा एमपीएससीचा प्रश्न आहे. तर एमपीएससी मध्ये तुम्ही पाहू शकता की पहिला जो तुमचा वरचा प्रश्न आहे तो मराठीमध्ये आहे आणि खालचा प्रश्न इंग्लिशमध्ये आहे. ओके. तर युपीएससीचा प्रश्न जो राहील तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये, आणि जो एमपीएससीचा प्रश्न आहे तो मराठी आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर हा एक परत प्रश्न. आता मुख्य परीक्षा कशा पद्धतीनं होते, तर मुख्य परीक्षेचं तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला इथं दिसेल की मुख्य परीक्षा लेखी असते, म्हणजे तुम्हाला याचे पेपर्स लिहावे लागतात आणि जवळपास 1750 गुणांची ही परीक्षा आहे. टोटल 9 पेपर होतात. ओके. आता ही 1750 मार्काची परीक्षा होते. या परीक्षेमध्ये तुमचा कुठला रँक म्हणजे तुम्हाला किती मार्क्स भेटतात त्यावरनं ठरतं की तुम्हाला मुलाखतीला बोलावलं जाईल की नाही बोलावलं जाईल. ठीक आहे. मुलाखत टोटल 275 गुणांची होते. टोटल एकूण गुण किती आहे तर 2025. या 2025 मध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटतात यावरनं ठरतं कुठली सर्व्हिस भेटेल. कुठलं लाइक की जर युपीएससी असेल तर जर तुम्हाला सर्व्हिस भेटली आयएएस किंवा आयपीएस, मग त्यामध्ये कॅडर्स असतात. वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग होते. लाइक आता जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर जर मार्क्स खूप चांगले असतील तर महाराष्ट्र भेटण्याची शक्यता असतं. जर नसतील तर मग बाकी स्टेट्समध्ये पाठवल्या जातात. ठीक आहे. आता हे झालं लेखी परीक्षा आणि मुलाखत व्यक्तिमत्व तपासणी. आता खाली लेखी परीक्षेबद्दल अजून डिटेल पाहूया. तर टोटल 9 पेपर आहे. यातला पेपर 1 आहे. तर पेपर 1 जो असतो विषय हा मराठीचा आहे. ठीक आहे. तर मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही कंपल्सरी लँग्वेजेस आहेत. ओके. आणि याला तुम्हाला वेळ किती भेटतोय? 3-3 तास भेटतो आहे. आणि याचं टोटल मार्क्स आहे 300 गुण. ओके. 300-300. आणि यामध्ये तुम्हाला याला परत क्वालिफाईंग आहे हा. ठीक आहे. म्हणजे हा की तुम्हाला फक्त पात्रता तुमची ठरवतो. तुम्हाला यामध्ये 25% गुण पाहिजे आहे. म्हणजे 300 पैकी 75 गुण भेटले, तुम्ही पास होऊन जाता. पेपर बऱ्यापैकी सोपा असतो. याला खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. जर तुमचं मराठी आणि इंग्लिश फारच जास्त वीक असेल, तर त्या केसमध्ये मेहनत घ्या. पण तसं जर 10वी-12वी पर्यंत जर मराठी, इंग्लिश थोडंफार ठीक-ठाक असेल, तर आरामाने तुम्ही याला पास करू शकता. पण यामध्ये तुम्हाला कितीही मार्क्स भेटले, तर ते काउंट होत नाही. तुम्हाला फक्त 75 गुण पाहिजे, म्हणजे 25% पाहिजे. ज्या पेपर्सचे मार्क्स काउंट केले जातात, ज्याचे गुण तुमचे धरले जातात, तर त्यासाठी आहे पेपर 3. तर पेपर 3 आहे निबंधाचा. हा होतो 250 मार्काचा. याला वेळ परत 3 तास आहे. पेपर 4 आहे सामान्य अध्ययन 1, पेपर 5 आहे सामान्य अध्ययन 2, पेपर 6 आहे सामान्य अध्ययन 3, पेपर 7 आहे सामान्य अध्ययन 4. ओके. तर सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीजचे पेपर आहे 1, 2, 3, 4. एक निबंधाचा पेपर आहे आणि प्रत्येकाला तुम्हाला जे गुण आहे ते 250 आहे. पेपर 8 आणि पेपर 9 आहे हे वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल सब्जेक्ट असतात. या प्रत्येक पेपरला तुम्हाला 3 तास आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचे जे पेपर्स आहे एमपीएससीचे ते मराठीमध्येही लिहू शकता किंवा इंग्रजीमध्येही लिहू शकता. ठीक आहे. आता इथे युपीएससीचं पॅटर्न आपण एकदा पाहूया. युपीएससी मध्ये काय आहे? तर परत क्वालिफाईंग पेपर्स आहेत 300-300 मार्काला. इथे वन ऑफ द इंडियन लँग्वेजेस दिलेला आहे. तर इथे तुम्हाला मराठीमध्ये तुमचा पेपर मराठीचा राहील. दुसरा पेपर जो आहे पेपर बी हा 300 मार्काचा आहे.
परत इथे पण एसे आहे, जनरल स्टडीज आहे, जनरल स्टडीज 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट आहे 1 आणि 2. टोटल 1750 मार्काची मेन्सची परीक्षा, 275 मार्काचा पर्सनॅलिटी टेस्ट आणि टोटल आहे 2025. या 2025 मध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटतात त्यावरून सर्व ठरेल. आता यातला थोडासा आपण सिलेबस डिटेलमध्ये पाहूया. आता इथपर्यंत जे सांगितलं ते सर्वांना कळलेलं आहे. तर इथे एक प्रश्न आलेला आहे, की ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झाले असेल, तर पेपर इंग्लिशमध्येच देता येतो का? तर तुमच्या ग्रॅज्युएशन कुठल्या लँग्वेजमध्ये झालेलं आहे? किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कशामध्ये केलंय, याचा काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त बी असाल तरीही चालतं. जर तुम्ही म्हणजे इंजिनिअर असाल, डॉक्टर असाल, असं काहीही याने फरक पडत नाही. तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. दुसरी गोष्ट, की तुमचं ग्रॅज्युएशन जर समजा की तुम्ही कुठेतरी इंग्लिश मीडियममध्ये केलेलं असेल, तुम्हाला मराठीत पेपर लिहायचे, तुम्ही मराठीत लिहू शकता. ठीक आहे. तर त्याची कुठेही अडचण नाहीये. हं. आता याच्या पुढे आपण पाहूया. आता पहा हा जो जनरल स्टडीज पेपर 1 आहे, तर यामध्ये जे घटक आहे ते म्हणजे इंडियन हेरिटेज अँड कल्चर म्हणजे आर्ट अँड कल्चरचा, कला आणि संस्कृतीचा भाग आहे. त्यानंतर आहे हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी म्हणजे भूगोल आणि सोसायटी म्हणजे भारतीय समाज. ओके. याचा अजूनही डिटेलमध्ये सिलेबस आहे. इथे जे तुम्हाला देतो आहे, ते फक्त एक हे यावं म्हणून कळण्यासाठी. ओके. त्यानंतर पेपर 2 जो आहे तो गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स हा भाग आहे. म्हणजे यामध्ये आलं शासन, प्रशासन, त्यानंतर भारतीय राज्यघटना, त्यानंतर राज्यव्यवस्था, राज्यशास्त्र, त्यानंतर सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. GS3 जो आहे, यामध्ये आहे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे अर्थशास्त्र, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायर्नमेंट म्हणजे पर्यावरण, सिक्युरिटी, संरक्षण आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपदा व्यवस्थापन. त्यानंतर पेपर 4 जो आहे तो एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड म्हणजे हा नीतीशास्त्राचा पेपर आहे. ठीक आहे. आता यापैकी बऱ्यापैकी हा GS1, 2, 3 जे आहेत, तर यापैकी जो सिलेबस आहे हा तुम्हाला प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे. फक्त काही घटक असे आहेत, की जसं पेपर 1 मध्ये वर्ल्ड हिस्ट्री असा एक सिलेबस आहे, जगाचा इतिहास आहे. तो फक्त मेन्ससाठी आहे, मुख्य परीक्षेसाठी आहे. ओके. तसाच हा सोसायटीचा भाग आहे, तर हाही फक्त मुख्य परीक्षेला आहे, हा प्रिलिम्सला नाहीये. पेपर 2 मध्ये GS2 मध्ये हा बहुतेक जो आहे, हा तुम्हाला पेपर यामध्येही आहे प्रिलिम्समध्ये. जसं गव्हर्नन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटी आहे, सोशल जस्टिस आहे. IRचे क्वेशन्स डायरेक्टली प्रिलिम्सला येत नाही, पण इनडायरेक्टली ते विचारले जातात चालू घडामोडीमध्ये. पेपर 3 चाही जवळपास भाग सर्व प्रिलिम्सला आहे. फक्त तुमचा जो सिक्युरिटीचा जो भाग आहे, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, तर यावरती तुम्हाला प्रिलिम्सला क्वेशन्स येत नाही. पेपर 4 जो आहे इथिक्सचा, तर इथिक्स हा फक्त मेन्ससाठी आहे, प्रिलिम्ससाठी नाहीये. आणि त्यानंतर आहे ऑप्शनल सब्जेक्ट, ऑप्शनल तुम्हाला फक्त मेन्सला आहे, प्रिलिम्सला नाहीये. तर आता इथे तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्यासाठी इथे मी काही क्वेशन्स आणलेले आहे, की जे तुम्ही पाहू शकता, की हे UPSCचे मेन्सचे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. तर हा मुख्य परीक्षेचा प्रश्नपत्रिका अशा प्रकारे असतात. टोटल 20 प्रश्न असतात GS मध्ये. आता जो वरचा प्रश्न आहे तो तुम्हाला हिंदीमध्ये दिलेला आहे आणि खाली त्याचं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. परत हिंदी, इंग्लिश, हिंदी, इंग्लिश अशा प्रकारे आहे. ज्यावेळी हाच पेपर MPSC साठी होईल, तर इथे जो हिंदी आहे, या हिंदीच्या जागेवरती तुम्हाला मराठीमध्ये दिलं जाईल. ओके. आणि पेपर खाली इंग्लिशमध्ये दिलेलाच जाईल. आता हा पेपर जरी हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल, तरी पण जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल, तर तुम्ही मराठीमध्ये हा पेपर लिहू शकता. ठीक आहे. क्वेशन्स इंग्लिश आणि हिंदीमध्ये येईल, बट तुम्हाला लिहिताना तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता याच्या पुढे पाहूया आपण, की ऑप्शनल सब्जेक्ट. आता इथे लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट दिलेली आहे UPSC साठी. तर या एग्रीकल्चर, एनिमल हसबंडरी, वेटरनरी सायन्स, हे एवढे सगळे सब्जेक्ट्स आहे. यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला वैकल्पिक विषय म्हणून घ्यावा लागेल. ओके. एक कुठलाही पेपर सब्जेक्ट घ्यायचा, पण हा सब्जेक्ट घेताना
एक काळजी ही घ्यायची, की सहसा ज्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे, जर तुमचं ग्रॅज्युएशन त्या सब्जेक्टमध्ये झालेलं असेल, तर तो सहसा तुम्ही चूज करू शकता. दुसरं आहे, की जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतो, तुम्हाला सगळ्यांना ज्याही शंका असतील त्यासाठी मी शेवटी माईक तुमचा सुरू करून देईल. त्यावेळी तुमच्या शंका तुम्ही विचारू शकता. तुम्ही सध्या नोट डाउन करून ठेवा. ठीक आहे? सर्वात शेवटी मी सर्व शंका घेईल. तुम्हाला मी अ, बुक लिस्ट सर्वात शेवटी सांगेल. सरळ सेवा, त्यानंतर तलाठी, तहसील आणि ग्रामसेवक तर यासाठी हे सेशन नाहीये. ठीक आहे. कोणीतरी विचारलाय हा प्रश्न. सुजाता, तर यासाठी नाहीये. हे एम-पी-एस-सी आणि यू साठी आहे सध्या तरी. ओके. तर आता या ऑप्शनल पैकी तुम्हाला एक पेपर तुम्हाला म्हणजे एक कुठलाही विषय तुम्हाला निवडावा लागेल. ओके. तर निवडताना सहसा ज्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याला निवडण्याचा प्रयत्न करा. पण त्यासोबतच त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इंटरेस्ट असायला पाहिजे. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल, तर परत कारण की कधी-कधी परीक्षेला लाइक की हा जो असतो मेन्सचा जो पेपर फार महत्वाचा असतो. वेदिका एकदा हे करा, कॉल इन करा आणि परत जॉइन करा. जर क्लिअर दिसत नसेल तर. अजून कोणाला क्लिअर दिसत नाहीये का? ठीक आहे. तर आता परत आपण ऑप्शनल पेपरवरती. ऑप्शनल एक तर तुमची त्या पेपरमध्ये बऱ्यापैकी चांगली आवड पाहिजे. कारण की हा पेपर तुम्हाला फक्त लाइक की महिना 2 महिने वाचायचा नाहीये. कमीत कमी 6 महिने, 1 वर्ष वाचावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. एक प्रकारे असं समजा, की जे डॉक्टरेट करतात किंवा पी करतात, तर तेवढा तुमचा त्यामध्ये अभ्यास पाहिजे. ठीक आहे. तर त्यामध्ये त्या विषयामध्ये तुमची जर इंटरेस्ट असेल खूप चांगला, तर तो सब्जेक्ट तुम्ही घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सब्जेक्ट घेताना रँडमली कुठलेही सब्जेक्ट घेऊ नका, की मला असं वाटतं, की अर्थशास्त्र मला खूप जास्त आवडतं आणि मला जमेल. तर अडचण ही आहे, की हे जे सब्जेक्ट्स असतात, अर्थशास्त्र झालं किंवा बाकी जे सब्जेक्ट आहे, तर त्यासाठी रेफरन्स मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल नसतं. ठीक आहे. तर रेफरन्स जर नसेल, जर पुस्तकं नसतील, तर मग तुम्ही वाचणार कशातनं आहे? आणि ज्या नोट्स तुमच्या ग्रॅज्युएशनला अवेलेबल आहेत, त्याच इथे काम करतील याची गॅरंटी नाहीये. ओके. त्यानंतर सायन्सशी रिलेटेड जे सब्जेक्ट्स असतात, त्यासाठी बऱ्यापैकी आपल्या इथे मटेरियल अवेलेबल नसतं. ही एक पहिली अडचण आहे. सहसा हे जे सब्जेक्ट असतात, ज्याला फिजिक्स झालं, मॅथेमॅटिक्स झालं किंवा इकॉनॉमिक्स आहे, तर हे सब्जेक्ट सहसा ते लोकं घेतात ज्यांचं त्यामध्ये बॅकग्राऊंड आहे आणि ज्यांचं त्यामध्ये खूप जास्त एक्सपर्टाईज आहे. ठीक आहे. आय-आय-टीतनं पास आउट होणारे मुलं किंवा अशा प्रकारची जी मुलं असतात, ते घेतात. मग त्यांना पाहून आपण सहसा हे ट्राय करू नये. आपल्यासाठी सर्वात सेफ सब्जेक्ट कुठले आहे? तर सोशिओलॉजी एक सब्जेक्ट आहे, समाजशास्त्र. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी आहे, मानवशास्त्र. सोशिओलॉजी आणि हा जो आहे अँथ्रोपॉलॉजी यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. अँथ्रोपॉलॉजी पाहताना आपल्याला नवीन वाटतो, बट बऱ्यापैकी त्यामध्ये आपल्याला आधीचच माहिती आहे. ओके. तर सोशिओलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे. त्यानंतर एक जिओग्राफी भूगोल एक विषय आहे. त्यानंतर पी-एस-आय-आर म्हणजे पॉलिटिकल सायन्स एक सब्जेक्ट आहे. तो एक चांगला विषय आहे. त्यानंतर हिस्ट्री, इतिहास पण एक चांगला विषय आहे. मराठी लिटरेचर आहे. ठीक आहे. बुक्स मी सांगतो थोड्या वेळात. ओके. तर हे असे विषय आहेत, की ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. परत एक सांगेल, की हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये एक अशी अडचण आहे, की याचा सिलेबस फार मोठा आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स. तर तो थोडा विचार करूनच हे सगळे विषय घ्यावे. ऑप्शनल चूज करणे हे फार महत्वाचं डिसिजन असतं. हे कधीही एकदम म्हणजे वर-वर विचार करून घेऊ नये. सगळ्या ऑप्शनला पाहायचं, सगळ्याबद्दल आपण म्हणजे ट्राय करा. काय कळतं, काय नाही कळत. त्याला थोडा वेळ लागला तरी चालेल. पण अंधपणे हे निर्णय घेऊ नका. ठीक आहे. मी मुलांचे म्हणजे हे पाहिलेलं आहे, की खूप सारे हुशार मुलं होते, की ज्यांचे जी-एसमध्ये खूप चांगले मार्क्स यायचे. बट त्यांच्या फक्त ऑप्शनल त्यांचा चांगला नव्हता म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं नाहीये. त्यामुळे ऑप्शनल निवडताना फार जास्त विचार करूनच आपल्याला निवडायचा असतो. ठीक आहे. आता एखाद दिवशी मी ऑप्शनलमध्ये प्रत्येक ऑप्शनलला मी अजून डिटेलमध्ये सांगेल, की कशाप्रकारे कुठला ऑप्शन तुम्ही घ्यायला पाहिजे, कुठले नाही घ्यायला पाहिजे. पण आज फक्त बेसिक एक आयडिया देण्याचा प्रयत्न करतो. आता बुक लिस्ट. ठीक आहे. आता बुक लिस्ट जे आहे, तर आज पूर्ण बुक लिस्ट सांगणार नाहीये. आज तुम्हाला बेसिक ज्यांना स्टार्ट करायचंय त्यांच्यासाठी सांगतोय. तर आता परत बुक लिस्टमध्ये ब्लाइंडली अभ्यास करू नका. कुठेतरी कुठल्यातरी टॉपरने बुक लिस्ट दिली, त्याने कुठलंतरी एखादं पुस्तक सांगितलं, ते आपण विकत घेतलं, पण आपण ते वाचत नाहीये. असं करू नका. मी जे सर्वात आधी तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी सांगितलं, तर त्यातला सर्वात मोठा भाग हा इथे आहे.
ठीक आहे. तर बुक लिस्टमध्ये जर UPSC साठी तयारी करत असाल तर एन-सी-ई-आर-टी फार गरजेचे आहे. ओके. एन-सी-ई-आर-टी म्हणजे वाचाव्याच लागतील तुम्हाला. त्यातही वाचताना सुरुवातीला कमीत कमी एकदा तरी जे ओरिजिनल एन-सी-ई-आर-टीज आहे, ठीक आहे, जे पुस्तकं शासन देतं, तर ते पुस्तकं वाचा. त्यानंतर मग समरीवाले खूप सारे पुस्तकं येतात, खूप साऱ्या नोट्स येतात. त्यांना तुम्ही त्यानंतर वाचू शकता. पण सुरुवातीला एकदा तरी मला असं वाटतं, की तुम्ही एन-सी-ई-आर-टी स्वतः वाचायला पाहिजे. आता एन-सी-ई-आर-टी वाचताना प्रत्येक एन-सी-ई-आर-टी महत्त्वाची नाही आहे. नाही तर ते सहसा सांगतात, की 6वी ते 12वीच्या एन-सी-ई-आर-टीज वाचून घ्या. तर प्रत्येक एन-सी-ई-आर-टी महत्त्वाची नसते. यामध्ये मी तुम्हाला लेव्हल्स दिलेले आहे. जर तुम्हाला सुरुवात करत असाल, एकदम सुरुवात करत असाल, तर इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि अर्थशास्त्र आणि सायन्स याचे सुरुवातीचे म्हणजे हिस्ट्रीसाठी तुम्हाला क्लास 6चं जे आहे, तर ते सोशल सायन्स अवर पास म्हणून एक एन-सी-ई-आर-टी आहे. क्लास 7चा अवर पास 2 म्हणून आहे आणि क्लास 8चा अवर पास 3 म्हणून आहे. एन्शियंट, मेडिव्हल आणि मॉडर्न. तसंच जिओग्राफीच्या एन-सी-ई-आर-टीज आहे. 6, 7, 8, 9, 10 ह्या वाचू शकता. पॉलिटीची आहे 9वी आणि 10वीच्या. इकॉनॉमिक्सचं आहे 11वी आणि 12वीच्या एन-सी-ई-आर-टी आणि सायन्सच्या आहे 9वी आणि 10वी. तर सुरुवात करायची असेल तर या पुस्तकांपासून करा. आता ज्यांचं मीडियम इंग्लिश आहे, त्यांना तर कुठे अडचण जाणार नाही, कारण की त्यांच्या बऱ्यापैकी एन-सी-ई-आर-टीज इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. अडचण त्या मुलांची आहे, ज्यांचं मीडियम मराठीमध्ये आहे. तर त्यांच्या केसमध्ये तुम्ही एक काम करू शकता, तर हिंदी जर तुम्हाला कळत असेल, तर तुम्ही हिंदीमधनं एकदा वाचू शकता त्या एन-सी-ई-आर-टीज. दुसरं हे आहे, की खूप सारे जे पब्लिकेशन आहे, तर त्यांनीही ह्या एन-सी-ई-आर-टीला ट्रान्सलेट केलेलं आहे. तर तुम्ही त्यांनाही मराठीमध्ये वाचू शकता. ठीक आहे. तर इंग्लिशवाले ओरिजिनल वाचू शकतात. मराठीवाले जे ट्रान्सलेशन्स अवेलेबल आहेत त्याला किंवा हिंदीमध्ये वाचू शकतात. ठीक आहे. पण एन-सी-ई-आर-टीज वाचा. एन-सी-ई-आर-टीज मधनं खूप सारे तुमचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर होतील आणि यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी इथनं परत-परत प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके. जे मुलं स्टेट बोर्डमधनं लाइक की जे मुलं एम-पी-एस-सी तयारी करत असतील, तर ते स्टेट बोर्डची पुस्तकं वापरू शकता. ठीक आहे. तर स्टेट बोर्डमध्ये परत तुम्ही अंधपणे प्रत्येक पुस्तक वापरण्याची गरज नाहीये. तुमचा जो सिलेबस आहे त्याला समजून त्याच्याशी संबंधित जे पुस्तक आहे 11वी-12वीचे सहसा फार चांगले पुस्तक आहेत. तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. नूतन मी सगळे जे डाउट्स आहेत परत एकदा शेवटी घेईल. ओके, डोंट वरी. त्यानंतर आहे लेव्हल 2. आता एकदा तुमचं लेव्हल 1 संपलं, की तुम्हाला लेव्हल 2 वाचायचं आहे. तर यामध्ये परत हिस्ट्रीमध्ये तुम्हाला 12वीच्या 3 एन-सी-ई-आर-टी आहे. जिओग्राफीमध्ये 11वी-12वीच्या 4 एन-सी-ई-आर-टी आहे. पॉलिटीमध्ये 2 एन-सी-ई-आर-टीज आहे. इकॉनॉमिक्समध्ये आहे, सायन्स आणि एन्व्हायर्नमेंट. ओके. त्यानंतर लेव्हल 3 जे आहे, हे फक्त मेन्ससाठी आहे. ओके. तर आधी लेव्हल 1 करायचं, त्यानंतर लेव्हल 2 करायचं, त्यानंतर लेव्हल 3 करायचं. हे तिन्ही करताना परत एक सांगेल मी, की पहिलं पुस्तक वाचलं, की ते बाजूलाच ठेवून दिलं. त्यानंतर दुसरं वाचलं, की ते बाजूला, तिसरं वाचलं, की ते बाजूला असं करू नका. ठीक आहे. आपलं काम सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन करणे गरजेचं आहे. फक्त तुम्ही वाचताय एकानंतर दुसरं याचा अर्थ नाहीये. तुम्हाला ते रिवाईज करत राहावं लागणार आहे. जेवढ्यादा रिवाईज कराल तेवढा जास्त त्याचा फायदा होतो. जर रिव्हिजन केलं नाही, फक्त एकानंतर दुसरं पुस्तक वाचत असाल, ते पुढे पाठ मागे सपाट असा प्रकार होईल. ठीक आहे. तर आणि बहुतेक मुलांची अडचण तीच होते. कारण की सिलेबस एवढा मोठा असतो. बहुतेक मुलं तेच करतात, की एकदा त्यांनी सुरू केलं, की त्यांना असं वाटतं, की किती मी जास्त पुस्तकं वाचू, किती नाही. मी एक सांगेल, की तुम्ही जे वाचताय तेवढं व्यवस्थित वाचा आणि जे वाचलेलं आहे त्याला परत-परत रिवाईज करा. ओके. तर एवढं करा. पहिल्यांदा एन-सी-ई-आर-टी लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. यू-पी-एस-सी करत असाल, एम-पी-एस-सी करत असाल, दोन्हीसाठी या गरजेच्या आहेत. ओके. आता त्यानंतरचा भाग पाहूया आपण. तो म्हणजे करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी. हा करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी हा तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी गरजेचा आहे. हं. 1 मिनिट हं. मी जे आधी तुम्हाला सांगितलं बुक लिस्टमध्ये तर त्या मी एन-सी-ई-आर-टी सांगितल्या फक्त प्रिलिम्स, मेन्स ह्याच्यावर लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. ह्या एन-सी-ई-आर-टी झाल्यानंतर तुम्हाला बाकीही जे पुस्तक आहे ते वाचावे लागतील. वेदिका, मी ते एम-पी-एस-सीची जी लिस्ट आहे ती पण पोस्ट करेन. मी मध्येच काही पुस्तकं पाठवली होती ग्रुपवरती जिओग्राफीची. मी अजूनही काही लिस्ट असेल तर ती मी तुम्हाला अजून पोस्ट करेल आणि एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीची डिटेलमध्ये लिस्ट पण करेल. पण सध्यासाठी ज्यांना सुरुवात करायची आहे तर ते एन-सी-ई-आर-टी पासून करू शकता. फक्त त्यांच्यासाठी हे सर्व होतं. ठीक आहे. तर जे अजून डिटेलमध्ये जे बुक लिस्ट आहे आणि कुठले-कुठले पुस्तकं तुम्ही वापरायला पाहिजे, तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती पुढे देईल. आता याच्या पुढे ते म्हणजे करंट अफेअर्स. ओके. आता या करंट अफेअर्समध्ये जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तर करंट अफेअर्स तुम्हाला का महत्वाचं आहे?
तर करंट अफेअर्स तुम्हाला प्रिलिम्सला याचे प्रश्न येतात दरवर्षी. ठीक आहे. आणि मेन्सलाही याचे प्रश्न येतात. प्रिलिम्सचे प्रश्न जसं ऑब्जेक्टिव्ह मी सांगितलं त्या प्रकारचे येतात. मेन्समध्ये जे प्रश्न येतात ते थोडे विश्लेषणात्मक येतात. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स वाचणं म्हणजे त्यासाठी तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. पण करंट अफेअर्स तयारी करताना खूप साऱ्या मुलांना असं वाटतं, की शॉर्टकट करावा. शॉर्टकट म्हणजे की खूप सारे मॅगझिन्स येतात, मॅगझिन मी वाचून घेतो आणि माझं काम होईल. तर मॅगझिनने सहसा त्यांना फायदा होतो ज्यांचा आधीपासून तयारी खूप चांगली आहे. ज्यांनी पहिले 1-2 अटेम्प्ट दिलेले आहे, ज्यांचं प्रिलिम्स पास झालेलं आहे, जे फक्त मेन्ससाठी तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी. जे मुलं जर तुम्ही फक्त प्रिपरेशनची स्टार्ट करत असाल, तर मी सुरुवातीला तुम्हाला हे सांगेल, की तुमच्या एन-सी-आर-टीच्या लेव्हल 1 झाल्या, की त्यानंतर तुम्ही तुमच्या एन-सी-आर-टीच्या लेव्हल 1 झाल्या, की त्यानंतर तुम्ही तुमचा न्यूजपेपर म्हणजे जे वर्तमानपत्र आहे ते वाचणं चालू करू शकता. आता यामध्ये जर तयारी इंग्रजीतनं करत असाल, तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचा. द हिंदू वाचायला थोडा कठीण जातो. ठीक आहे. त्या मानाने इंडियन एक्सप्रेस सोपा जातो. पण तुम्हाला जे आवडेल, द हिंदू आवडत असेल तर द हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस आवडत असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचा. 1 तासभरापेक्षा जास्त त्याला वेळ देऊ नका. एका तासामध्ये वाचून होतो पेपर. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नसतो. त्यानंतर महिना टू महिना जो मॅगझिन्स येतात त्यांना वापरा. जर एम-पी-एस-सीसाठी तयारी करत असाल, मराठीमधनं तयारी करत असाल, तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यातले जे एडिटोरियल्स असतात त्याला वाचा. आता ही अडचण खूप साऱ्या मुलांना होती, की त्यामध्ये काही थोडा म्हणजे कुठले वाचायचे, कुठले नाही वाचायचे ते कळत नव्हतं. म्हणून मी डेली व्हिडिओज पण टाकतो आहे. ओके. तर तुम्ही ते व्हिडिओज पाहून त्या नोट्स पण रेफर करू शकता. ठीक आहे. पण करंट अफेअर्स तुम्हाला प्रिपरेशन गरजेचं असतं आणि परत हे प्रिपरेशन चालू कधी करायचं, तर सहसा परीक्षा जेव्हा द्यायची आहे आपल्याला, ठीक आहे. जर परीक्षा समजा की तुमची डिसेंबरमध्ये आहे. जस्ट समजण्यासाठी, की यावर्षी तुमच्या डिसेंबरमध्ये आहे, तर त्याच्या 12 महिने 12 ते 15 महिने आधीपासून आपण वाचावं. हं. तर त्याच्यापेक्षा जास्त नको. ठीक आहे. तर 12 ते 15 महिन्याच्या आधीपासून जरी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं, तरी चालेल. आता एक इथे डाउट आहे, की नेमकं काय वाचावं ते पण कळावं लागेल ना. वाहवत जातो कधी-कधी न्यूजपेपर वाचताना. आता हे जे वाहवत जाणं आहे, हे तुम्हाला टाळावं लागेल. मग आता वाहवत जाणं कसं टाळू शकता? तर त्यासाठी एकच आहे. ते म्हणजे की एक तर सिलेबस जो आहे, ठीक आहे. जो तुमचे जो हे आहे, अभ्यासक्रम आहे, तर त्याची एक कॉपी घ्यायची, ते प्रिंटआउट आपल्या टेबलवरती ठेवायची आणि नेहमी-नेहमी तो सिलेबस किंवा तो जे हे आहे अभ्यासक्रम आहे, तो नेहमी-नेहमी पाहत राहणे. दुसरं आहे, मागील वर्षातल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे. तर त्या तुमच्याजवळ ठेवायच्या आणि त्यांना परत-परत वाचायचं. ओके. तर एवढं तुम्ही नेहमी करा. मागील वर्षातल्या प्रश्नपत्रिका आणि दुसरं म्हणजे की सिलेबस. ओके. ह्या 2 गोष्टी तुमच्याजवळ असल्या, की हेच तुम्हाला दिशा दाखवतं. ठीक आहे. त्यानंतर जो भाग आहे, एन-सी-आर-टी मराठीमध्ये अवेलेबल नाही आहेत हेमंत. ह्या ज्या एन-सी-आर-टीज आहे याचं काही पब्लिकेशननी हे केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके. तर त्या ट्रान्सलेशन तुम्ही वापरू शकता. त्या ट्रान्सलेशनमध्ये काही एरर्स आहेत. पण ठीक आहे. मग आता काहीच नसण्यापेक्षा ते ट्रान्सलेशन वापरले तरी चालतील. काही अडचण नाहीये. चालेल. तर आता पुढचा भाग पाहूया आपण. हे नोट्स. ठीक आहे. की नोट्स कधी बनवायला पाहिजे? का बनवायला पाहिजे? तर नोट्स का बनवायला पाहिजे? तर याचं एक उदाहरण तुम्हाला इथे समोर आहे. ते म्हणजे तुमच्या समोर यू-पी-एस-सीचा मेन्सचा 2024चा टाईम टेबल आहे. तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला इथे आय थिंक क्लिअर दिसत असेल. नसेल जरी दिसत तर मी थोडं झूम करून दाखवतो. तर हा 20 सप्टेंबरला पहिला पेपर झालेला एस्सेचा. ठीक आहे. पेपरचा वेळ पहा 9 ते 12चा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी 21 तारखेला 9 ते 12 मध्ये जी-एस-1 आहे. दुपारी 2:30 ते 5:30 मध्ये जी-एस-2 आहे. तिसऱ्या दिवशी जी-एस-3 आणि जी-एस-4 आहे. तर आता जेव्हा तुम्ही पाहता, तर एवढं तुम्ही लक्षात घ्या, की फार कमी वेळामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी रिवाईज करायच्या असतात. हं. यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ भेटेल रिवाईज करायला. जसं आपल्या कॉलेजमध्ये परीक्षा होतात, की एक पेपर झाल्यानंतर आपल्याला आठवडाभर सुट्टी असते. मग समजा आपण तयारी केलेली नसेल, तर मग आपण त्या आठवड्याभरामध्ये कुठनं तरी आपण काहीतरी वाचून पास होऊन जातो. पण इथे तसं नाहीये. इथे काय आहे, पहिल्या दिवशी परीक्षा सुरू झाली, की तिसऱ्या दिवशी संपून जाते. परीक्षा सुरू कधी झाली, संपली कधी कळतच नाही. रिव्हिजनला वेळ भेटत नाही. मग तुम्ही पुस्तकामधनं ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकत नाही. मग त्यासाठी बेस्ट काय आहे, की बेस्ट आहे तुमच्याजवळ शॉर्टमध्ये नोट्स असल्या पाहिजे. म्हणजे कुठलाही टॉपिक असो,
त्याच्यावरती एका पेजमध्ये आपल्याकडे नोट्स असायला पाहिजे. पण नोट्स तयार करताना पहिल्या रीडिंगला नोट्स बनवू नका. पहिल्या 1-2 रीडिंगमध्ये कुणालाच काही कळत नसतं. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं, की आपल्याला कळत आहे किंवा आपल्याला सगळं समजलं. पण तो एक प्रकारचा भ्रम असतो. सुरुवातीला तुम्हाला 1-2 रीडिंग, 2-3 रीडिंग त्यावरती करावे लागतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आणि त्यानंतर नोट्स बनवायच्या. ठीक आहे. पहिल्या रीडिंगला नोट्स बनवाल, तर जे पुस्तकामध्ये दिलं आहे ते सर्वच लिहावं लागेल. हं. 2-3 रीडिंग नंतर कळतं, की महत्वाचं काय आहे, काय महत्वाचं नाहीये आणि त्यानुसार तुमच्या नोट्स बनवा. ठीक आहे. अंधपणे नोट्स बनवू नका. परत मी सांगेल, की ह्या गोष्टी टाळाव्या लागतात. नाहीतर काय होतं ना, की वर्षानुवर्ष निघून जातात. म्हणून सांगतोय. नोट्स बनवताना शॉर्ट नोट्स बनवा. खूप मोठ्या नोट्स बनवायची गरज नाहीये. आता परत एखादं सेशन मी घेईल त्यामध्ये सांगेल, की नोट्स कशा बनवायच्या प्रिलिम्ससाठी, मेन्ससाठी. पण सध्यासाठी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं, की नोट्स बनवणे का महत्वाचं आहे? कारण की वेळ कमी असतो परीक्षेमध्ये. दुसरी गोष्ट, की तुम्हाला शॉर्टमध्ये हे सगळ्या गोष्टी एका जागेवरती पाहिजे आहेत. ओके. त्यासाठी नेहमी तुम्ही पुस्तकं चाळू शकत नाही. ओके. हा झाला नोट्सचा भाग. त्यानंतर आहे ॲन्सर रायटिंग. आता खूप साऱ्या मुलांचा ही अडचण आहे, की ज्यांनी आधीपासून प्रिपरेशन सुरू केलेली आहे. तर ॲन्सर रायटिंग कधी सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी याबद्दल. तर आता ॲन्सर रायटिंग बद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेल, की ॲन्सर रायटिंग जोपर्यंत तुमचा विषय पूर्णपणे तयार होत नाही, जोपर्यंत तुम्ही संपूर्णपणे तुमचा विषय बऱ्यापैकी वाचलेला नाहीये किंवा कमीत कमी ज्या एन-सी-आर-टीज आहेत त्या तुमच्या तयार झालेल्या नाहीये. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 तोपर्यंत तरी ॲन्सर रायटिंग मला वाटते त्यात करण्यात काही अर्थ नसतो. ते फक्त आपल्याला बरं वाटतं, की आपण लिहितोय. ॲन्सर रायटिंग तेव्हा करा ज्यावेळी तुमचं आधी पूर्ण विषय समजलेला आहे. त्यानंतर तुम्ही त्या विषयावरती नोट्स बनवले आणि त्यानंतर तुम्ही लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. जर सुरुवातीलाच ॲन्सर रायटिंग कराल, पहिल्या दिवसापासून ॲन्सर रायटिंग करण्याची गरज नसते. तर हे झालं सगळं माझ्याकडून. आता मी अजूनही आता काल मला जे क्वेशन्स आले त्यातले बऱ्यापैकी प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याशिवाय बाकी जे प्रश्न आहेत ते आपण अजून पुढे एखादा प्रत्येक आठवड्याला एखादं सेशन घेऊन हे सगळं कव्हर करूया. आता तुम्हाला काही अडचणी असतील, तर तुम्ही तुमचा प्रश्न वन बाय वन विचारू शकता. मी तुमचे जे माईक्स आहेत ते सुरू करून देतो. फक्त एका-एकाने विचारा. ठीक आहे? तुम्ही तुमचा माईक सुरू करू शकता आणि विचारू शकता. हा प्रश्न. ठीक आहे. दत्तात्रय विचारा काय म्हणताय? ज्यांनाही प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड रेज करू शकता. हां, ज्योती विचारू शकता तुम्ही. ऋतू आपण एम-पी-एस-सीसाठी पण एन-सी-आर-टीचा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. कारण की आता नवीन सिलेबस जो आहे, त्या नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला मेन्ससाठी मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला एम-पी-एस-सीमध्येही एन-सी-आर-टी वाचावे लागतील. त्याला ऑप्शन नाहीये. ठीक आहे. तुम्हाला ज्यांनाही 1 मिनिट हां. ज्यांना अडचण आहे, स्नेहा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमचा माईक सुरू करा आणि विचारा प्रश्न. ठीक आहे. तर एक नूतनचा प्रश्न आलेला आहे, की यू-पी-एस-सी एक्झाम मराठीमधून देणं सोपं पडेल की इंग्लिशमधून? हे पहा, ज्या मीडियममध्ये तुम्हाला समजणं सोपं आहे, ज्या मीडियममध्ये तुम्हाला लिहिणं सोपं आहे, ते मीडियम बेस्ट. ठीक आहे. हे कधीही करू नका, की फक्त एखाद्या मीडियममध्ये आपण काय म्हणतो, की इथं सगळेजण इंग्लिशमध्ये करत आहे म्हणून आपणही करावं, तर असं कधीही करू नका. हं. ज्या मीडियममध्ये जर तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही मराठीमध्ये खूप चांगलं लिहू शकता, तर मराठीच घ्या. हं. तर त्यामुळे जे मीडियम आपल्याला सर्वात जास्त कम्फर्टेबल ते मीडियम बेस्ट. साठी मॅथ्स स्ट्रॉंग पाहिजे का? तर साठी तुम्हाला मॅथ्स खूप स्ट्रॉंग असण्याची गरज नाहीये. पण सी-सॅटचे प्रश्न तुमचे सोडवले गेले पाहिजे. ठीक आहे. फक्त सी-सॅटमध्येच तुम्हाला मॅथ्स त्रास देऊ शकतं, बाकी कुठेही ते देणार नाही. हॅलो सर. हां, सागर बोला. सर माझी सर एम-पी-एस-सीची कंबाईनची प्रिपरेशन चालू आहे सर. 1.5 वर्ष होत आहे. ठीक तर आहे. मी राज्यसेवा आता द्यायचा म्हणजे म्हणजे माझी प्लॅनिंग आहे सर. तर मी स्टेट बोर्ड रीड करू शकतो का सर?
हा, करू शकता ना, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? नाही सर, प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काहीच नाही. आता जर जेमतेम सर माझा अभ्यास झालाय सर प्री मेन्सचा, कंबाईनचा. तर कंबाईनचा. तर स्टेट बोर्ड म्हणजे वाचणीचं गरजेचं आहे का सर म्हटलं? हे पहा, एकदा मला वाटतं की वाचून घ्या. कारण की काय आहे, की खूप सारे आता जसं जिओग्राफीमध्ये मेन्समध्ये तुम्हाला जे खनिज वगैरे असा जो भाग दिलेला आहे, तर हां. त्यासाठी एकदा तुम्ही 11वी-12वीचे पुस्तक वाचून घेतले, तुमचं ते कव्हर होऊन जाईल आणि वेळ खूप लागत नाही. ठीक आहे? तर एकदा वाचून घ्या, काही अडचण नाहीये त्यामध्ये. ठीक आहे, थँक यू सर. आणि दुसरा क्वेशन होता सर माझा, हां, की हां. जो एसएचा एक पेपर आहे सर, तर त्याच्यामध्ये मग कंपल्सरी आहे का सर इंग्लिश, की आपण म्हणजे लँग्वेज पण चूज करू शकतो एसेमध्ये? एस्सेमध्ये तुम्ही मराठीत लिहू शकता. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. थँक यू फक्त सर. जो इंग्लिश कंपल्सरीचा पेपर आहे, त्यामध्येच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहावं लागतं. ठीक आहे. अच्छा, अच्छा. आणि हां. त्यातही तुम्हाला सांगितलं मी, की 300 पैकी फक्त 75 मार्क पाहिजे. जर तुम्ही 11वी-12वी किंवा तुम्हाला 10वी इंग्लिश असेल आणि जर तिथे तुम्ही बऱ्यापैकी तयारी केलेली असेल, तर तुम्हाला कुठे काही विशेष अडचण जात नाही. हं. अच्छा. हां. थँक यू सर. ओके. ऑल द बेस्ट. हां. यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीची बुक लिस्ट सेम आहे का? तर प्रिलिम्ससाठी तुम्हाला एम-पी-एस-सीला वेगळे पुस्तकं थोडे वाचावे लागतात. बाकी तुम्हाला यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीला मेन्सला तुम्हाला ॲज इट इज तुम्ही वाचलं तरी चालेल. सर माझा अजून एक क्वेशन होता. हां, हां. अ, विचार, विचार. राज्यसेवेची प्रिपरेशन करता सर आपण कंबाईन देऊ शकतो का? हे पहा, हे सर्व काही आपण किती मेहनत करू शकतो यावरती डिपेंड करतं. ठीक आहे. आणि मला वाटत नाही खूप काही अडचण असेल. कारण की आता आपण काय आहे, की बहुतेक मुलं फुल टाईम प्रिपरेशन करत आहेत. तर काय अडचण काय आहे त्याला करायला? हं, अच्छा, अच्छा. करू शकता, काही अडचण नाहीये. ठीक आहे. थँक यू सर. विजय, स्नेहा, सोमनाथ तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता. हॅलो सर. हां, विजय बोला. सोमनाथ बोला. हॅलो. हां, बोला, बोला. आवाज येतोय. सर मेन्स आन्सर रायटिंगमध्ये जर इंग्लिश मीडियम असेल तर ग्रामरचा किती रोल कसा रोल येतो असं? ग्रामरचा रोल फार महत्वाचा असतो. ठीक आहे. तर त्यामुळे जर ग्रामर जर कुठे आपलं जर कमजोर असेल, तर त्या ग्रामरवरती काम करावं लागेल. ठीक आहे. तर त्याला काही असं पर्याय नाहीये. हं. ठीक आहे. अजून काही प्रश्न? नाही सर. थँक यू. हां, कसं इम्प्रोव्हाईज करायचं तर डेली प्रॅक्टिस करावं लागेल, लिहावं लागेल आणि ग्रामरमध्ये आपण कुठे-कुठे चुका करतोय, टेन्सेसमध्ये करतोय, सेंटेन्स मेकिंगमध्ये करतो आहे, तर ते शोधावं लागेल आणि त्यावरती काम करावं लागेल. तसंच जे मुलं मराठीतून लिहीत आहेत, हँड रायटिंग करत आहेत, तर त्यांच्यासाठीही व्याकरण तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे? हां. सर आपण कुठलीही कोचिंग न जॉइन करता घरी बसून अभ्यास करू शकतो का? नक्कीच करू शकतो. खूप सारे मुलं करतात. काही अडचण नाही अच्छा. त्यामध्ये. फक्त एक डायरेक्शन असावी, तर त्यासाठी मग आता YouTubeला खूप सारे व्हिडिओज आहेत किंवा कोणी मेंटर असेल तर त्याचा फायदा होतो. ठीक आहे. बाकी जर आपल्याला जेवढं जास्त कळत असेल म्हणजे जर आपण स्वतः अभ्यास करू शकत असेल, तर आपलं काम अजूनही सोपं होईल. ठीक आहे. परत मी हेही सांगतोय, की जेही मुलं सध्या क्लास लावायचा आहे वगैरे यामध्ये असतात, तर ब्लाइंडली क्लासेस लावू नका. अंधपणे क्लासेस लावू नका. लाखो रुपये फीस देऊ नका. आधी सर्व आपण विचार आपले करा, की आपल्याला त्याच्याने कुठली हं, बोला, बोला. तर व्हिडिओ येत आपल्याला असतात. व्हिडिओ व्हिडिओ येत असतात त्याच्यातून पण होईल का असं म्हणते? त्यातनं पण होईल, पण त्यातही मग पूर्णच व्हिडिओ पाहायची गरज नाहीये. ओके. म्हणजे मी सांगतो तुम्हाला ब्रीफ एकदम कमी शब्दामध्ये, की जिथे तुम्हाला ज्या विषयामध्ये अडचण येते आहे, एखादा विषय आपल्याला कळत नाहीये, तर त्याच हां. विषयाचा क्लास लावता येईल. ठीक आहे. समजा की आपल्याला इकॉनॉमिक्स नाही कळत आहे. इकॉनॉमिक्सचाच लावायचा. सर्व क्लास कशाला लावायचे? किंवा जर समजा की इकॉनॉमिक्स आपल्याला कळत नाही, तर मग त्यासाठी YouTubeवरती जाऊन शोधायचं, की इकॉनॉमिक्स कोणी फ्रीमध्ये मोफत कोणी कव्हर केलेलं आहे का? ते पाहून घ्यायचं. बाकी तर अभ्यास पुस्तकातनच करावा लागेल ना. हं. हो, हो. तर त्यामुळे लावलेच पाहिजे हे कुठेही कंपल्सरी नाहीये. स्वतः प्रिपरेशन करून तुम्ही करू शकता. ठीक आहे. हो, सर. थँक ओके. वैष्णवी कदम म्हणतायत, की मला भेटायचं असेल तर मी पुण्याला असतो. पुण्याला सदाशिव पेठला माझं ऑफिस आहे, क्लासरूम आहे. तर ज्यांना भेटायचं आहे ते तिथे येऊ शकतात. माझा नंबर आहे. मी ग्रुपवरती माझा नंबर आहे. कॉल करायचं, आधी वेळ घेऊन यायचा आणि त्यानुसार येऊन भेटू शकता. जर पुण्याच्या बाहेर असाल तर तिथे येऊ नका. कारण की मागे एकदा कोणीतरी भंडाऱ्यावरून आलेलं होतं. ते इतक्या दुरून मला भेटायसाठी येण्याचं काही हे नाहीये.
तुम्ही फक्त एक काम करायचं, आपण कॉलवरती बोलूनही आपले प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर त्यामुळे आजकाल आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तर वेळ वाचवा. हा, अजून काय आहे अडचणी विचारा. सर, मी म्हणजे सरळ सेवेची तयारी करायला घेतली, तर काय करावं लागेल असं? राज्यसेवेची तयारीची सुरुवात केलेली असेल तर पहिल्यांदा जो सिलेबस आहे आज मी दाखवलेला होता, त्यानंतर प्रिलिम्स आणि मेन्सचा एकदा सिलेबस पूर्ण पाहून घ्या. ठीक आहे. तो पाहिल्यानंतर तो आधी तर काही कळत नाही विशेष काही. ठीक आहे. पण तरी पण तो पाहणे, तो समजून घेणे गरजेचं आहे. त्यानंतर सिलेबस पाहिल्यानंतर मागच्या वर्षातल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत प्रिलिम्स आणि मेन्सच्या, ऍटलीस्ट मागच्या 5-5 वर्षाच्या ह्या एकदा पाहायच्या. त्यातलंही विशेष काही सुरुवातीला कळत नसतं, पण पाहणं गरजेचं असतं. कशा प्रकारचे प्रश्न येतात, काय येतात. प्रश्न पाहून घाबरून जायची काहीही गरज नाहीये. सुरुवातीला कोणालाच काही येत नसतं. म्हणजे स्पष्ट शब्दात सांगितलं तर. तर तिथे तुम्हाला हिंमत खचून जाण्याची गरज नाहीये. पण त्याला रेफर करायचं. ते झाल्यानंतर त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की आता आपल्याला सिलेबस थोडाफार कळलेला आहे, थोडाफार प्रश्नपत्रिका कळलेल्या आहे. तिसरा भाग म्हणजे की एनसीईआरटीज. आज मी तुम्हाला लिस्ट दाखवली, त्या लिस्टपासून सुरुवात करू शकता किंवा स्टेट बोर्डचे जे पुस्तक असतात त्यापासूनही सुरुवात करू शकता. ओके. अशा प्रकारे तुम्ही तुमची अभ्यासाची सुरुवात करा. हळूहळू जशा अडचणी येतील तशा आपण सेशनमध्ये सॉल्व्ह करत नेऊ. क्लिअर? एमपीएससीच्या स्टडी स्टार्टिंग कशी करावी लागेल मी सांगितलेलं आताच तुम्हाला की आधी सिलेबस, मागील वर्षातला प्रश्नपत्रिका आणि स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं इथनं सुरुवात करावी लागेल. एकदम सुरुवातीलाच खूप मोठे मोठे पुस्तकं घेऊ नका. सुरुवातीला आपलं स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचायचं, मग जसं जसं विषय कळतो तसं तसं पुढे जायचं. ठीक आहे. अजून कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. चालेल, मग आता इथे थांबायचं आहे का? ओके, तर आपण आता इथे थांबूया. अजून पुढच्या एखाद्या आठवड्यामध्ये आपण अजूनही एखादं आपण हे करूया, सेशन करूया. त्या सेशन मध्ये अशा प्रकारे तुमचे जे कुठले अडचणी असतील तर त्या अडचणी आपण सॉल्व्ह करूया. एक शेवटचा प्रश्न आला आहे सोनालीकडून की ऑप्शनल सब्जेक्टचा पीएचडी सारखा की करायचा की पूर्ण विषयाचा तसाच अभ्यास करायचा. तर ऑप्शनल मध्ये काय असतं ना की ऑप्शनल मध्ये तुमच्याकडून एक प्रकारे विशेष ज्ञानाची गरज असते. ठीक आहे. येणारे प्रश्न बऱ्यापैकी कठीण असतात आणि कॉम्पिटिशन पण असतं. आणि ऑप्शनल मध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर रँक भेटणं सोपं असतं. तर त्यामुळे ऑप्शनलचा जेवढा जास्त चांगला अभ्यास करता येईल तेवढा जास्त चांगला करणे गरजेचं आहे. ओके. गरजेचं तर सगळाच पेपर हे आहे, बट ऑप्शनल मध्ये विशेष तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. करंट अफेअर्स 12 ते 15 मंथचे येतात का? तर हो, सहसा युपीएससी मध्ये, प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये 12 ते 15 महिने जे असतात परीक्षेच्या आधीचे, त्यामधनं तुम्हाला प्रश्न येतात. स्टेट बोर्ड साठी मी एखादं सेशन पूर्ण करेल. त्या स्टेट बोर्ड मध्ये पुस्तक कसे वाचायचे, काय नाही वाचायचे, कुठले वाचायचे, ते सर्व मी कव्हर करेल. सोशिओलॉजी मध्ये नक्की काय करावं लागेल? तर सोशिओलॉजी मध्ये माझं स्वतःचं काही हे नाहीये. माझा ऑप्शनल सोशिओलॉजी नव्हता. तर त्यामध्ये मी तुम्हाला विशेष काही त्याबद्दल सांगू शकत नाही. मी फक्त एवढं सांगेल की एवढा माझा अनुभव राहिला. खूप साऱ्या मुलांचे मी रिझल्ट पाहिले आणि हे पाहिलं तर त्यावर मला एवढं लक्षात आलं की सोशिओलॉजीमध्ये बऱ्यापैकी रिझल्ट येतात. ओके. आणि विषय समजायला सोपा आहे. त्यासाठी जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर क्लास 11वी-12वी एनसीईआरटीच आहे, तिथनं तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. तर चालेल, आता आपण इथे थांबूया आणि तुमच्या सर्वांचं थँक्यू हे जॉईन करण्याबद्दल. आपल्या ग्रुपचे जे लिंक्स आहेत त्या बाकी तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांना. ओके. आणि आपण परत असे सेशन्स घेऊया. ओके. चालेल, सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट. सर, सरळ सेवेवरती पण एकदा घ्याल का? सरळ सेवेवरती तर माझं सगळ्यात स्वतःच म्हणजे हे सांगतोय की मी सरळ सेवा किंवा मला कंबाईन याबद्दल खूप काही विशेष काही नॉलेज नाहीये. मी युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये, मेन्स मध्ये म्हणजे राज्यसेवा यामध्येच टीचिंग करतो. त्यामध्येच मला थोडं नॉलेज आहे. तर त्यामुळे मी त्यावरती तुम्हाला सांगू शकतो. सरळ सेवा किंवा याबद्दल मला नाहीये नॉलेज. तर त्यामुळे जर अजून कोणी असेल, टीचर असेल तर मग मी त्यांच्या थ्रू करेल ते. ओके.
सर एमपीएससी साठी स्टार्टिंग कशी करावी परत एकदा सांगा ना. परत एकदा सिलेबस आधी पाहायचा, सिलेबस नंतर मागील वर्षातल्या प्रश्नपत्रिका. पहिली गोष्ट सिलेबस, दुसरा मागील वर्षातल्या प्रश्नपत्रिका, तिसरी म्हणजे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकांपासून सुरुवात करायची. ठीक आहे. ओके सर. ओके चालेल. आता इथे आपण थांबूया. नेक्स्ट सेशनला भेटूया आपण लवकरच. चलो, ऑल द बेस्ट.